तर नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिकूया की दैनंदिन जीवनामध्ये तेलुगूमध्ये कसं बोलायचं. హలో ఫ్రెండ్స్, ఆకాశ్ రియల్ వరల్డ్ స్నేహితులకు స్వాగతం. ఈ రోజు నుండి రోజువారీ జీవితంలో తెలుగు ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. जसं उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो, आपल्या घरी जर कोणी पाहुणं आलं तर आपण त्याला म्हणणार, नमस्कार साहेब आत या. नमस्कार साहेब आत या. आणि त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, हाय सर लोपलकी रंडी. हाय सर लोपलकी रंडी. मित्रांनो, रंडी हा शब्द तेलुगूमध्ये आदर देण्यासाठी वापरले जाते जेव्हा आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती आपल्या घरी येतात. आणि आपल्या मित्रांना जर बोलायचं असणार तर आपण त्यांना असं म्हणायचं, हाय लोपलकी रा, म्हणजे आत ये. तर दुसरं आहे मित्रांनो, बसा. सर बसा आणि थोडी विश्रांती घ्या. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात, कुर्चोंडी सर. कुर्चोंडी. कोणचे विश्रांती गा? कुर्चोंडी. कुर्चोंडी सर. कुर्चोंडी. कोणचे विश्रांती गा? कुर्चोंडी म्हणजे बसा सर बसा, थोडी विश्रांती घ्या. तर तिसरं उदाहरण आहे मित्रांनो, बेटा इकडे ये आणि एक ग्लास स्वच्छ पाणी घेऊन ये. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बाबू इटुरा ఒక గిలాసుతో మంచి నీళ్లు తీసుకురా. బాబు इटुरा ఒక गिलासूतो మంచి నీళ్లు తీసుకురా म्हणजे बेटा इकडे ये, एक गिलास स्वच्छ पाणी घेऊन ये. तर मित्रांनो, चौथं उदाहरण आहे, जास्त त्रास करून घेऊ नका. जास्त त्रास करून घेऊ नका. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, ఎక్కువ इबंदी पडकंडी. ఎక్కువ इबंदी पडकंडी म्हणजे जास्त त्रास करून घेऊ नका. ఎక్కువ इबंदी पडकंडी. पाचवं उदाहरण आहे मित्रांनो, यात काही अडचण नाही, त्रास नाही साहेब. आपण कोणाला म्हणतो की यात काही अडचण नाही आणि त्रास नाही साहेब, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात, ఇందులో कष्टमेमी లేదు సార్. ఇందులో कष्टमेमी లేదు సార్ म्हणजे यात काही अडचण नाही किंवा यात काही त्रास नाही साहेब. तर सहावं उदाहरण आहे मित्रांनो, तुमची मदत करण्यासाठी आम्ही काय करू शकतो ते आम्हाला सांगा. तुमची मदत करण्यासाठी आम्ही काय करू शकतो ते आम्हाला सांगा. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात, చెప్పండి మేము మీకు ఏ సాయం చేయగలం. तुम्ही एच्या जागेवर एमी सुद्धा वापरू शकता. చెప్పండి మేము మీకు ఏమి సహాయం చేయగలం. सातवा आहे मित्रांनो, मला काही नको आहे. जर तुम्हाला जर काही मदत नाही पाहिजे असणार तर आपण त्याला म्हणतो की मला काही नको आहे. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, एमी वद्दू नाकू, किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता, नाकू एमी वद्दू किंवा एमी वद्दू नाकू. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. तर मित्रांनो, आठवं उदाहरण आहे, ठीक आहे कृपया थोडा वेळ थांबा. ठीक आहे कृपया थोडा वेळ थांबा. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात, సరే దయచేసి ఇంకా కొంచెం సేపు ఉండండి. సరే దయచేసి ఇంకా కొంచెం సేపు ఉండండి म्हणजे. तर मित्रांनो, 9वं उदाहरण आहे, तुमची परवानगी घेऊन पुन्हा भेटले तर चालेल का. त्याला तेलुगूमध्ये म्हणतात, तमरू सेल्विस्ते मल्ली कलुस्ता सरेना. तमरू सेल्विस्ते मल्ली कलुस्ता सरेना म्हणजे तुमची परवानगी घेऊन पुन्हा भेटले तर चालेल का. तर मित्रांनो, 10वं उदाहरण आहे, ठीक आहे नक्की. मित्रांनो, नक्की या शब्दाला किंवा नक्कीच या शब्दाला तेलुगूमध्ये तप्पकुंडा असे म्हणतात. नक्कीच. त्याच्या पूर्ण वाक्यात सरे तप्पकुंडा म्हणजे ठीक आहे नक्कीच. सरे तप्पकुंडा. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आज आपण शिकलो की घरी आलेल्या पाहुण्यांसोबत आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं. मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकूया की दुकानमध्ये तेलुगूमध्ये कसं बोलायचं आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण तेलुगू भाषेचा वापर करून तेलुगूमध्ये कसं बोलायचं हे समोर पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय शिकायचं आहे हे मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला काय नाही समजले हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये दुकानमध्ये तेलुगूमध्ये कसं बोलायचं. कमेंट करायला विसरू नका.